ठीक आहे. आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणता? जसं तुम्ही बघितलं असेल की जगातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? आपण बघितलं नोबेल, बरोबर आहे. जगात जर सर्वोच्च पुरस्कार म्हटला कोणता रे? नोबेल. दुसरा जर आपण बघितलं की आशिया खंडातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर रायमन मॅग्सेस पुरस्कार, बरोबर नाही. आशिया खंडातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? रायमन मॅग्सेस पुरस्कार. तसंच आपण बघितलं की भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे रे? तर भारत रत्न पुरस्कार. तसाच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर त्याचीच माहिती कुठे पाहणार आपण? या लेक्चर मध्ये पाहणार. बघा, तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, ठीक आहे. हा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जो आहे एकूण 7 क्षेत्रामध्ये दिला जातो. किती क्षेत्रामध्ये रे? 7 क्षेत्रामध्ये दिला जातो. किती क्षेत्रामध्ये दिला जातो? एकूण 7 क्षेत्रामध्ये दिला जातो, ठीक आहे. आणि आजचा आपला महत्वाचा जो आहे पहिलं क्षेत्र जे आहे ते कोणाच्या नावाने दिलं जातं? तर ते आहे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार. कोण रे? मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार. यांच्या नावाने कोणता पुरस्कार दिला जातो? राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, जो की कशातला रे? क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कोणता? मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार, ठीक आहे. आता मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जो आहे, या पुरस्कार नाव हे नव्हतं पहिल्या. या पुरस्काराचं नाव काय रे? मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार नव्हतं. या पुरस्काराचं नाव 2021 मध्ये बदल झालेला आहे. काय झालेलं रे? 2021 मध्ये या पुरस्काराचं नाव काय रे? बदललेलं आहे. याच्या अगोदर म्हणजे 2020 पर्यंत या पुरस्काराचं नाव काय होतं? या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी. कोणता रे? राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार. काय नाव त्याचं? राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार. आणि मग 2021 मध्ये त्याचा बदल झाला. काय नाव झालं त्याचं? मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार. हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो, ठीक आहे. चला बघा, आता हा पुरस्कार जर बघितला तर कोणाच्या नावाने दिला जातो रे? मेजर ध्यानचंद. कोणाच्या नावाने दिला जातो? मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार जो आहे दरवर्षी दिला जातो. कधी दिला जातो? दरवर्षी. आता हा पुरस्कार कोणाला दिला जातो माहितीये का? जो भारतीय खेळाडू, कोण रे? कोणत्या क्षेत्रात? क्रिकेट असो, फुटबॉल असो, बॅडमिंटन असो, कुस्ती असो, कोणत्याही क्षेत्राला क्रीडा क्षेत्रातील जो पुरस्कार आहे, खेळाडू आहे, तो पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर जो खेळाडू आहे हा भारताचं नाव, कोणाचं नाव? भारताचं नाव जगामध्ये सलग किती वर्ष रे? 4 वर्ष गाजवेल. किती वर्ष? सलग 4 वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव जो खेळाडू गाजवतो त्याला कोणता पुरस्कार मिळतो रे? मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार. आणि हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. कधी दिला जातो? दरवर्षी दिला जातो, ठीक आहे. आता हा पुरस्कार कधी दिला जातो? दरवर्षी. तर हा पुरस्कार दिला जातो दरवर्षी 29 ऑगस्टला. कधी रे? कधी दिला तो रे? 29 ऑगस्टला 2020 पर्यंत. 2020 पर्यंत हा पुरस्कार कधी मिळायचा? 29 ऑगस्टला. आता इथं काय होतं? दरवर्षी कधी जाहीर होतो हा पुरस्कार? 29 ऑगस्टला. दरवर्षी जाहीर कधी होतो रे? दरवर्षी 29 ऑगस्टला हा पुरस्कार जाहीर होतो. कोणता रे? मेजर ध्यानचंद यानी की खेळरत्न पुरस्कार जे आहे सर्व ते कधी जाहीर होतात? 29 ऑगस्ट दरवर्षीला, ठीक आहे. आता 29 ऑगस्ट का? याचं कारण असं आहे की 29 ऑगस्टला एका महान खेळाडूचा जन्मदिवस असतो. कोणाचा रे? एका महान खेळाडूचा. आणि तो महान खेळाडू कोण आहे रे? मेजर ध्यानचंद. कोण? मेजर ध्यानचंद यांचा काय असतो? 29 ऑगस्टला जन्मदिवस असतो. काय असतो? 29 ऑगस्टला काय असतं रे? जन्मदिवस असतो. कोणाचा? मेजर ध्यानचा. म्हणून त्या दिवशी 29 ऑगस्टला दरवर्षी काय रे? पुरस्कार, क्रीडा पुरस्कार दरवर्षी जाहीर होत असतात. आता यांचा जन्म होता 29 ऑगस्ट 1905 ला. कधी झाला त्यांचा जन्म रे? 29 ऑगस्ट 1905 ला यांचा जन्म झालेला होता. कोणाचा रे?
मेजर ध्यानचंद यांचा. का रे? आणि ते कोणते प्लेअर होते रे? तर ते हॉकीचे मोठे जादूगर होते.